नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तय्यब शेख आपल्या सर्वांचं आपल्या ब्रेनी एज्युकेशन विथ डॉक्टर तय्यब या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्र TET परीक्षेमधील मानसशास्त्र या विषयातील महत्त्वाच्या घटकावरील प्रश्नोत्तर पाहणार आहोत। हे ते प्रश्न आहेत जे महाराष्ट्र TET मध्ये वारंवार विचारले जातात। या घटकाचं नाव आहे अवधान म्हणजेच अटेन्शन। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे जाऊया। तत्पूर्वी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। प्रश्न: अवधान म्हणजे काय? ए. चेतनेचा केंद्रित भाग, बी. स्मरण प्रक्रिया, सी. संवेदनांची प्रतिक्रिया, डी. विचार प्रक्रिया। उत्तर आहे चेतनेचा केंद्रित भाग। प्रश्न: अवधानाचा मुख्य गुणधर्म कोणता? ए. विस्मरण, बी. निवडकता, सी. पुनरावृत्ती, डी. सवय। उत्तर आहे ऑप्शन बी, निवडकता। प्रश्न: ऐच्छिक अवधान कशावर अवलंबून असते? ए. उत्तेजन, बी. इच्छा व उद्दिष्ट, सी. सवय, डी. आवाज। उत्तर आहे ऑप्शन बी, इच्छा व उद्दिष्ट। प्रश्न: स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे काय? स्मरण क्षमता, बी. अवधानाचा कालावधी, सी. बुद्धिमत्ता, डी. विचार। उत्तर आहे अवधानाचा कालावधी। प्रश्न: अवधान आकर्षित करणारा घटक कोणता? ए. स्थिरता, बी. नवीनता, सी. पुनरावृत्ती, डी. शांतता। उत्तर आहे ऑप्शन बी, नवीनता। प्रश्न: अवधानाची स्थिरता कशामुळे वाढते? कंटाळा, बी. रस, सी. थकवा, डी. भीती। उत्तर आहे ऑप्शन बी, रस। प्रश्न: विभाजित अवधान म्हणजे? ए. एकाच गोष्टीवर लक्ष, बी. दोन गोष्टीवर लक्ष, सी. स्मरण, डी. विस्मरण। उत्तर आहे बी, दोन गोष्टीवर लक्ष। प्रश्न: अवधान वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए. एकसुरी शिकवणे, बी. उदाहरण देणे, सी. शांत राहणे, डी. फक्त वाचन। उत्तर आहे ऑप्शन बी, उदाहरणे देणे। प्रश्न: अनैच्छिक अवधान कशामुळे होते? पर्याय ए. प्रयत्न,
पर्याय बी उद्दिष्ट, पर्याय सी अचानक उत्तेजन, पर्याय डी अभ्यास. उत्तर आहे पर्याय सी अचानक उत्तेजन. प्रश्न, खालीलपैकी आंतरिक घटक कोणता? पर्याय ए प्रकाश, पर्याय बी आवाज, पर्याय सी अभिरुची, पर्याय डी रंग. उत्तर आहे पर्याय सी अभिरुची. प्रश्न, बाह्य घटकाचे उदाहरण कोणते? पर्याय ए प्रेरणा, पर्याय बी थकवा, पर्याय सी प्रकाश, पर्याय डी भावना. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रकाश. प्रश्न, अवधानावर परिणाम करणारा शारीरिक घटक कोणता? ऑप्शन ए अभिरुची, पर्याय बी आवाज, पर्याय सी थकवा, पर्याय डी प्रकाश. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थकवा. प्रश्न, अवधानाचा कालावधी कोणत्या घटकावर अवलंबून असतो? पर्याय ए वय, पर्याय बी रस, पर्याय सी आरोग्य, पर्याय डी सर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्व. प्रश्न, अवधान आणि अभिप्रेरणा यांचा संबंध? पर्याय ए नाही, पर्याय बी उलटा, पर्याय सी तटस्थ, पर्याय डी सकारात्मक. उत्तर आहे पर्याय डी सकारात्मक. प्रश्न, लहान मुलांमध्ये अवधानाचा कालावधी? पर्याय ए जास्त, पर्याय बी स्थिर, पर्याय सी समान, पर्याय डी कमी. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कमी. प्रश्न, अवधानाचे प्रकार कोणते? ए ऐच्छिक, बी अनैच्छिक, सी अभ्यास्त, डी सर्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्व. प्रश्न, शिक्षकाने अवधान वाढवण्यासाठी काय करावं? पर्याय ए एकसुरी अध्यापन, पर्याय बी शांतता, पर्याय सी परीक्षा, पर्याय डी आकर्षक साधने. उत्तर पर्याय क्रमांक डी आकर्षक साधने. प्रश्न, कोणता घटक अवधान कमी करतो? पर्याय क्रमांक ए अभिरुची, पर्याय बी प्रेरणा, पर्याय सी नवीनता, पर्याय डी थकवा.
योग्य उत्तर पर्याय डी थकवा. प्रश्न, अवधानाचा सर्वोत्तम उपयोग कधी होतो? पर्याय ए थकवा, पर्याय बी कंटाळा, पर्याय सी झोप, पर्याय डी प्रेरित अवस्था. योग्य उत्तर पर्याय डी प्रेरित अवस्था. प्रश्न, आकर्षक चित्रे अवधान वाढवतात कारण? पर्याय ए रंग, पर्याय बी नवीनता, पर्याय सी हालचाल, पर्याय डी सर्व. योग्य उत्तर पर्याय डी सर्व. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.